नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आपणाकडे आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आपणाकडे आता आलेली आहे आणि खास करून त्या महिलांकरता ज्यांच्या खात्यात अजून एकही रुपया योजनेचा आलेला नाही, तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट सर्व माता भगिनींकरता आहे। आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करून घ्यायचं आहे। त्याचबरोबरीनं एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि जितकं होईल तेवढं आपल्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही याबाबतची संपूर्ण माहिती मिळून जाईल। आता येथे पहा, लाडकी बहीण योजना 4,500 खात्यात आलेच नाही। आता पुढे काय करायचं? आता पहिल्या दिवशी 4,500 रुपयाचं वाटप झालं, दुसऱ्या दिवशी 1,500चं वाटप करण्यात आलं। बहुतेक महिलांना 4,500चं वाटप झालेलं आहे। त्याचबरोबर अनेक महिलांना 1,500चं देखील वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे। परंतु अनेक महिला अशा आहेत की ज्यांना 3,000 रुपये पहिले आले होते जुलै आणि ऑगस्टचे, परंतु त्यांना 1,500 रुपये जे सप्टेंबर महिन्याचे येणार होते ते मात्र आलेले नाही। तर ज्या महिलांना हे पैसे आले नाहीत त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे, आणि का सांगायचं आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याबद्दल की वरून काय काय आदेश आलेले आहेत, कोणकोणते आदेश आहेत, कसे पैसे वाटप होणार आहेत, ज्या महिलांना अजून काहीच मिळालं नाही किंवा ज्यांना ह्या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, याबद्दल आता सर्वेसर आपण जाणून घेऊया। तर येथे आपण पाहू शकतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4,500 जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अनेक महिलांच्या खात्यात 4,500 जमा झालेले आहेत। तर आता अनेक महिलांना आजपासून जे आहेत ते म्हणजे कालपासूनच 4,500 रुपये जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तशा मला अनेक कमेंट देखील आल्या, पण त्याचबरोबरीनं अनेक कमेंट्स अशाही आल्यात की आमच्या खात्यात अजून एकही रुपया आलेला नाही। तर त्याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोतच। तर ज्या महिलांना 4,500 रुपये आले त्यांना एकही हप्ता आला नव्हता, आणि ज्यांना 3,000 रुपये 2 हप्ते आले होते त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जे आहेत ते आलेले आहेत। तरी अनेक महिला अशाही आहेत की ज्यांना 3,000 रुपये पहिल्यांदा मिळाले होते, परंतु आताचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो 1,500चा हप्ता त्यांना अजून तगत मिळालेला नाही। त्याचबरोबरीनं तुम्हाला एक गोष्ट अजून जाणून घ्यायची आहे की काही महिलांना जे आहे ते फक्त 1,500 रुपये या महिन्यात आलेले आहेत। तर हे 1,500 रुपये जे आहेत ते त्या महिलांना आलेले आहेत ज्यांचे फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये अप्रूव्ह झाले आहेत, म्हणजे त्यांना जुलै आणि ऑगस्टचं बेनिफिट हे मिळणार नाही। त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आलेले आहेत आणि त्यांना पुढल्या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबरपासून नियमितप्रमाणे 1,500 महिन्याला मिळत जाते। आता पुढची महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। तर अद्याप अनेक महिलांच्या खात्यात हा निधी जमा झाला नाही, त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप तिसरा हप्ता जमा झाला नाही आहे त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे हे जाणून घेऊया। तर आता इथे सरकारलाही माहीत आहे की अनेक महिला ज्या आहेत त्यांच्या खात्यात अजून एकही रुपया जमा झाला नाही। भले त्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले असतील, जुलैमध्ये असतील किंवा सप्टेंबर, तरी त्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाही। परंतु त्याचबरोबरीने हेही खरं आहे की कालपासून पैसे जे येण्यास सुरुवातही झालेली आहे, त्यामुळे तुम्ही इथे काळजी करायचं नाही आहे। आता आपण पाहूया ते पुढे काय म्हणतायत ते। पुढे त्यांनी काय म्हटलंय, खरं तर ज्या महिलांच्या खात्यात अद्याप 4,500 जमा झाले आहेत त्यांनी अर्जात भरलेला बँक तपशील एकदा तपासून बघावा। बँक तपशील जर योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का हे देखील तपासून घ्या। जर बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर आता इथे पुढे काय म्हणतात ते पाहूयात। तर तो आधार लिंक आहे का हे देखील तपासून घ्या। जर बँक अकाउंट आधारची लिंक नसेल तर तुमच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार नाही, त्यामुळे तुम्हाला तर तो लवकरात लवकर आधारशी जोडून घ्यावा लागेल, तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। तर आता एक गोष्ट इथे समजून घ्या, हे बघा, तुम्हाला जर 2 हप्ते आले असतील आणि तिसरा येणे बाकी असेल तर तुम्ही पहिल्यांदा आधी एकदा पडताळून पहा की तुमचं बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या आधारशी लिंक आहे की नाही। आता तुम्ही जेव्हा चेक करता तेव्हा तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवतो, परंतु ते DBT लिंक असणं आवश्यक आहे। आता तुम्ही म्हणाल हे DBT काय आहे एक्झॅक्ट? तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर
आता हे कुठे होतं, तर आता जो हा पैसा आहे, जो निधी आहे सरकारकडून तुमच्यापर्यंत येणारा, हा पैसा, हा निधी जो आहे तो डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जातो आहे. कारण एरवी काय होतं, जिल्हा अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या मार्फत हा निधीचं वाटप आहे केलं जात होतं, परंतु यावेळेस त्यांनी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले आहेत. त्यामुळे तुम्हाला DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे अकाउंट असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला तुमचं आधार जे आहे ते तुम्हाला आवर्जून DBT ट्रान्सफर लिंक आहे की नाही एकदा तपासून घ्यायचं आहे. ठीक आहे, तरच तुम्हाला तिसरा हप्ता मिळेल, अन्यथा तो मिळणार नाही. हे तुम्ही घरीही चेक करू शकता. आणि कसं करायचं आहे हे तुम्हाला हवं असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, जो मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्यातून तुम्ही पाहू शकता तुमचं DBT लिंक आहे की नाही ते. ठीक आहे, आता इथे पुढे पहा. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 60,00,000 महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. तर येथे पहा, मी समजू शकतो की तुम्हाला अजून आला नाही, काही पैसे आले नाहीत म्हणून तुम्ही टेन्शन घेताय, परंतु तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. त्यांनाही माहीत आहे की अजून 60,00,000 महिलांना याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ह्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. ते पुढे काय म्हणतात तेही आपण आता पाहून घेऊयात. आता अशा सर्व महिलांना पहिल्या 2 आणि आताचा तिसरा हप्ता प्राप्त होणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे व काही महिलांच्या खात्यावर 30 तारीखच्या पुढे 1-2 दिवसांनी देखील जमा होईल. म्हणजे यावेळेस बघायचं, त्यांनी स्पष्ट केलं आहे की कदाचित आता सगळेच जण ते तारीख देत आहेत, पण काही कारणास्तव पैसे येत नाही आहेत, पण महिलांना त्यामुळे टेन्शन येतं आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 30 तारखेच्या पुढे कदाचित 1 ते 2 दिवस पुढे पाठी होऊ शकतो, परंतु तुम्हाला 30 तारीखपर्यंत पैसे येऊन जातील हे नक्की. तसेच काल शिर्डीमध्ये बोलताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणाले तेही आपण इथे पाहूयात. लाडकी बहीण योजनेतील एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, फडणवीस. तर येथे तुम्ही थोडक्यात जाणून घ्या की तुम्हाला सर्वांना या योजनेचा, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, हे पहिल्यापासून आता तुम्ही मला सांगत आलो आहे, अप्रूव्ह आहेत, बँक लिंक आहे, परंतु आधार बँकेची लिंक आहे. कसं ते एकदा मी कालही व्हिडिओ बनवला होता, तुम्ही एकदा पडताळून पहा. जो कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर DBT लिंक तुम्हाला कसं करायचं आहे, NCPIमध्ये जाऊन ते तुम्हाला एकदम सोप्या शब्दात मी सांगितलं आहे. तुम्ही 5 मिनिटामध्ये चेक करू शकता. ते एकदा तुम्ही करून घ्या. आणि नसेल तुम्ही बँकेमध्ये जा, त्यांना सांगा माझं DBT लिंक नाही आहे, तुम्ही आधार लिंक केलं आहे, परंतु माझे पैसे जे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत, त्यामुळे मला DBT लिंक करून द्या. हे पहा, हे सर्व मी तुम्हाला जीव तोडून का सांगतोय, कारण एकदा वेळ गेली की नंतर तुम्हाला, मला माहीत नाही की तुम्हाला याचं बेनिफिट मिळेल की नाही. त्यामुळं तुम्ही आता कुठेही, आता तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही खूप मेहनत घेऊन हे फॉर्म सबमिट केलेले आहेत, रांगेत उभ्या राहिला असाल किंवा आणि काही ऑनलाईन कोणाला तुम्ही रिक्वेस्ट केली असेल, तर त्यामुळे आता एवढं झालं आहे. तर आता हे तुम्ही एकदा चेक करून घ्या. तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर 100% तुमच्या अकाउंटला ह्या महिन्यातच पैसे नक्कीच येऊन जातील. हे बघा, DBTबद्दल तुम्हाला अजूनही काही शंका असेल, या आता वेळ कमी आहे, तर तुम्ही मला लगेच कमेंट करा. मी तुमच्या आजच्या सर्व कमेंटला उत्तरं देणार. तुमचा काही इश्यू असेल तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, आता इथेच थांबतो. परंतु अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा. आणि माझ्या सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तो तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.